क्लाउड बस म्हणजे काय असतं, रस्ते वाहून जात आहेत, पूल वाहून जात आहेत, अख्खा डोंगर कोसळतोय वगैरे जे काय असतं, हे नंतर 2013 मध्ये लोकांनी केदारनाथ आणि त्या भागात जे हे झालं होतं, उत्तराखंडमध्ये जे झालं होतं, तेव्हा लाईव्ह बघितलं. म्हणजे तोपर्यंत लोकांना ते खरं पण वाटत नव्हतं. लोकांना ते एक्झॅगरेशन वाटत होतं की आम्ही जास्त सांगतोय काहीतरी, कारण आमच्याकडे दाखवायला फोटोंशिवाय काही नव्हतं त्यावेळेला. पण हे सगळं आम्ही 1995 मध्ये पाहिलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये टोटल 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो, तारच्या नावाच्या त्या ठिकाणी. आणि लँडस्लाईड झाल्या, आम्ही रस्त्यावरती, ऍक्च्युली रस्त्यावर येणं म्हणतात ना, ते आम्ही अनुभवलं. 3 रात्री आम्ही रस्त्यावरती होतो लिटरली. आणि कारण शेड नव्हती. बरोबर. तर आणि ते करून त्यातले शेवटचे 6 दिवस विदाऊट फूड होतो. 6 दिवस? 6 दिवस. अच्छा. 6 दिवसामध्ये मग आर्मीचे एक हे होते, तिथे आम्हाला चहा, बिस्किट आणि अगदी कधी हेलिकॉप्टरमधून ते ड्रॉप टाकून हे पण द्यायचे, ब्रेड्स वगैरे. सो पण त्याला तुम्ही जेवण नाही म्हणू शकत. 6 दिवस जेव्हा आम्ही Snacks 17 दिवसानंतर जेव्हा बाईकला किक मारून निघायची वेळ आली ना, तेव्हा खरंच एनर्जी नव्हती. पण आता पुढे तर जावं लागणार, कारण मागचा रोड कधी ओपन होणार कोणालाच माहित नव्हतं. आणि तो ऍक्च्युली 1.5 वर्षांनी ओपन झाला मागचा रोड. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड झाल्या होत्या. कारण तो सीझन संपत आला होता, सप्टेंबरला झालं होतं आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर स्नोफॉल सुरू होतो, त्यामुळे मग काम सुरू नाही करता येत. त्यामुळे त्यांना पुढच्या वर्षीच्या मे जून मध्ये काम सुरू करता आणि नंतर मग ओपन करता आला रोड. तर ते झालं. लेहला पोहोचलो आम्ही. लेहला पोहोचल्यानंतर आम्ही कसे बसे लेहला पोहोचलो आणि ते आमची टूर किंवा एक्सपिडिशन कम्प्लीट केली. तर तो जो काय अनुभव आहे ना, लडाख, ऍक्च्युली तो लडाखचा अनुभव ठराविक नव्हता, तो हिमाचलचा अनुभव आहे तो ठराविक. पण शेवटी त्याला नाव लडाखच्या एक्सपिडिशनसाठी चालवतो ना मी. सो तो जो थरार आहे ना, तो थरार ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. कितीतरी वेळा आम्ही मरता कसे वाचलो त्याच्यातून. आणि तो आणि म्हणून त्याचं नाव आहे लडाख प्रवास अजून सुरू आहे. त्यामुळे तो पहिला अनुभव, पहिली 18 प्रकरणात पहिला अनुभव, आणि नंतर शेवटची 2 प्रकरण आहेत, आत्ताचं लडाख. आत्ताचं लडाख कसं आहे, काय केलं नंतर आम्ही पुढे, आणि नंतर लडाख आम्ही कसं लोकांसमोर आणलं, आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं लडाख प्रवास अजून सुरू आहे.